जैन बॉस. जैन बॉस, तेच ते लोकेशन आहे. हे लोकेशनचा सॅटेलाइट व्ह्यू. बॉस, एका कंपाऊंडमध्ये तो एकटाच आहे आणि एका वर्गामध्ये त्या मुलीला कैद केलंय. बॉस, आपण सगळे एकत्र मिळून आज शिरू आणि नाही, जे ठरलंय तसंच होईल. त्या मुलीला काहीही होता कामा नये. आम्ही दोघे मिळून तिला सुरक्षितपणे बाहेर काढू. इस बार गोली से नहीं, या हाताने खात्मा करणार त्याचा. काका सोडा ना. काका, मला माझ्या आईकडे जायचंय. काका, नकोय मला माझ्या आई बाबांकडे जायचंय. जाणार जाणार तू जिवंत जाणार की नाही माझ्या हातात आहे. काका सोडा ना. तुझं तर आता बकरी स्वतःहून वाघाच्या पंजात अडकली. आता मी तुला सोडणार नाही. स्त्री म्हणजे तुमच्यासाठी फक्त हाडामासाचा तुकडा असते ना. ती सुद्धा एक माणूस आहे. तिला सुद्धा भावना आहेत, वेदना आहेत. हे तुमच्यासारख्या नराधमांना कधी दिसतच नाही. दिसतं ते फक्त तिचं शरीर. तुमच्यासारख्या माणसांमुळे लहान लहान लेकरांपासून वयोवृद्ध बायकांपर्यंत समाजात आपण सुरक्षित आहोत असं वाटतच नाही. सतत एक भीती. कोणीतरी आपल्याकडे बघताय, कोणीतरी आपल्या मागावर आहे का, कोणी पाठलाग करताय का, याचाच विचार करायचा. चार चौघात जावं तर शोभेची वस्तू असल्यासारखं बघता. पदर थोडासा जरी सरकला ना तरी मान, मर्यादा, वय सगळं विसरून डोळे फाडून फाडून बघता. व्हेरी गुड जॉब तारिणी. नेहमीप्रमाणेच हे मिशन सुद्धा तू सक्सेसफुली पार पाडलंस. अभिनंदन. ती मुलगी तिच्या आई वडिलांकडे सुखरूप पोचली. नाही सर, माझं काम अजून संपलं नाहीये. सर, अजून बाहेर अशा खूप बायका आहेत, खूप स्त्री आहेत ज्यांना न्याय मिळालेला नाहीये. याच्यासारखा नराधम म्हणजे फक्त त्या घाणेरड्या माणसांचं प्रतिनिधित्व करतो. पण ह्याच्यासारखे राक्षस अजूनही बाहेर फिरतायत, जे त्यांची नवीन नवीन शिकार शोधतायत, कायद्याचा खेळ करतायत. आणि आता त्यांना धडा शिकवायची वेळ आली आहे. तारिणी, नेमकं काय म्हणायचंय तुला? सर, आपण एका माणसाला शिक्षा करून एक मुलगी वाचवली, पण बाहेर असलेल्या बाकी स्त्रियांचं काय? त्यांनी किती दिवस असंच राहायचंय? तेही आपली चूक नसताना किती दिवस असं भीती बाळगून राहायचंय? कित्येक मुली आहेत ज्यांचे आई वडील न्यायासाठी वाट बघतायत. सर, तुम्हालाही माहितीये, अजूनही वयाच्या 17व्या वर्षी झालेला बलात्काराचा निर्णय वयाच्या 70व्या वर्षी सुद्धा झालेला नाही. अशा खूप केसेस आहेत आपल्याकडे.
आता त्यांना न्याय द्यायची वेळ आलीये. लहान तरुण मध्यमवयीन वृद्ध प्रत्येक वयोगटातल्या बायका या माणसांचा त्रास सहन करतायत, त्यांची काहीही चूक नसताना. आता या मानसिकतेलाच थांबवायची वेळ आली आहे. ही विकृती ठेचून समाजासमोर उदाहरण उभं करायचंय मला. काय? सर, माझा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे, पण एकदा, फक्त एकदा स्त्री शक्ती आणि ही वृत्ती समोरासमोर यायला हवी. यांना सुद्धा कळायला हवं, ज्या स्त्रियांना हे पायाखालची धूळ समजतात त्यांच्यात काय ताकद असते ते. माझी एकच रिक्वेस्ट आहे सर, काय? याला त्या स्त्री शक्तीचं दर्शन घडवायचंय. असा विचार करणाऱ्या प्रत्येक माणसाचे डोळे उघडायला हवेत सर. त्यांना सुद्धा कळायला हवं, स्त्री सुगड पुजून सौभाग्यासाठी जशी प्रार्थना करते ना, तशीच गरज पडली तर अहंकारी पुरुषत्वाला सुद्धा आवाहन करते. स्त्री जशी हातात दोरा घेऊन वडाला प्रदक्षिणा घालते ना, तशीच स्वतःच्या संरक्षणासाठी हातात शस्त्र घ्यायला सुद्धा कमी जास्त पाहत नाही. पुरुष म्हणतात बाईच बाईची शत्रू असते, त्यांना सुद्धा आज कळून देत, एका स्त्रीसाठी एक स्त्री रस्त्यावर उतरते. सर, आज संक्रांत आहे. तारिणी, मला तुझ्या भावना कळू शकतायत, पण मला माहिती आहे आपल्या नियमांमध्ये बसत नाही.